नवीर आणि पारितोषिक मी दत्ता मामा बनवटे यांना विनंती करत आहोत की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यावा दीपला आणि टोटल 700 रुपयांचं पारितोषिक आहे ते देखील आपण दीपकडे देत आहोत त्याची देखील आपण नोंद घ्या. दीपला आपण सन्मानित करत आहोत. चला सांडशी टीम आपण त्वरित फील्ड आघाडीची जोडी संदेश आणि त्याच्या सोबतीनं नागेश ही आघाडीची जोडी आहे. बॉलिंग मार्क वरती सांडशी टीमच्या वतीनं किरण आलेत पहिल्या षटकामध्ये. 4 ओव्हरचा सामना. दोन्ही टीमला हार्दिक शुभेच्छा आपण देऊयात. स्ट्रायकिंग एंड वरती संदेश पहिला चेंडू टाकण्यासाठी बॉलर तयार होतात. चला अधिकचा टाइम आपण घेऊ नका प्लीज. पहिलाच बॉल बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न होत. झेल निसटली आहे. रनआउटची शक्यता. गरज होती का या रनची. पोहोचलेत फलंदाज. 2 धावा पूर्ण होत आहेत. पहिल्याच बॉल वरती 2 ठिकाणी रिस्क घेण्यात आलं. स्ट्रायकिंग एंड वरती बॅटिंग टीम कडून रेफर करण्यात आलेला. फिल्डिंग टीम कडून रनआउट साठी रेफर करण्यात आलेला. फिल्डिंग करणाऱ्या टीम कडून ऑब्जेक्ट करण्यात आलेला. स्ट्रायकिंग एंडला रिव्ह्यूची डिमांड. क्रॉस चेक आपण करत आहोत रनआउट साठी.
फिल्डिंग लावून ठेवा प्लीज. बॅट्समन सेफ. 2 धावा होतील पूर्ण. पहिल्याच बॉलवरती रिस्क किती घेतोय संदेश. व्हेरी गुड डिसिजन फ्रॉम द अंपायर. 7चा ऑन फील्ड डिसिजन होता, नॉट आउट. क्विक डिसिजन नॉट आउट होता आणि जबरदस्त डिसिजन 7चा. खोदून काढण्याचा प्रयत्न मिडॉनला. क्षेत्ररक्षक पोहोचलेत, वेगानं कंप्लीट केले सिंगल. बिलकुल विचार करत नाहीयेत. संदेशची विकेट कुठल्या हालतमध्ये सांची टीमला हवी आहे ते चित्र आपण पाहतात. 1 रन या बॉलवरती. टीमची धावसंख्या बिनगडी बाद 3 या धावसंख्येवर. दोन बॉल 3 धावा. पहिलं षटक सुरू आहे. प्रगती पथावरती बॉलिंग करतो किरण. स्ट्रायकिंग एंडवरती आता फलंदाज नागेश. लॉफ करतायत, वी मध्ये खेळलेत. सरळ लॉंग ऑफला. गुड फिल्डिंग. चांगली फिल्डिंग. त्याच दरम्यान आपण पाहतात 1 रन या बॉलवरती मिळते. संघाची धावसंख्या 4. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूत कशा प्रकारचा चेंडू अडवलेला आहे. टप्पा पडून थोडासा वळण घेत होता आणि त्यानंतर 5 जबरदस्त फिल्डिंग. समोर अनप्रेडिक्टेबल बाउन्स होता परंतु त्यानंतर केलेली दर्जेदार फिल्डिंग. आडवा बॅटनं स्मॅश केलं. सरळ आता मिड विकेटला खेळलेत. खेळाडूकडे नाहीये कुठलाही पर्याय. बॉल चाला सरळ सीमा पार. धावा मिळतात 4. हा चौकार. त्यानंतरचा बॉल केलं आक्रमण. वायडिश लॉंग ऑफ सीमा पार. संदेशच्या बाट मधून धमाका सिक्सर. बॅटिंग संदेशची. फुलटॉस होता, त्याला पाठवलं सर स्क्वेअर लेग. बाउंड्री लाईनच्या बाहेर. सलगचा दुसरा 6. संदेश ऑन फायर नाव. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झाला. या 2 षटकारांच्या मदतीने टीमची धावसंख्या जाऊन पोहोचलेली आहे बिनगडी बाद 20 धावा. पुढील मॅचच्या टॉस साठी आपण लगेचच इन्व्हाइट करूयात दोन्ही टीमच्या कॅप्टनला. जाणता राजा शील वर्सेस वडवली बी. आम्ही दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करत आहोत की आपण त्वरित टॉस करण्यासाठी उपस्थित व्हा. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या जाऊन पोहोचलेली बिनगडी बाद 20. पहिल्याच चेंडूवरती जीवनदान देण्यात आलं होतं संदेशला, अर्थातच बंटीला. आणि त्यानंतर बंटीनं संदेशनं केलेलं आहे आक्रमण. पहिल्या ओव्हरमध्ये 20 धावा. दुसऱ्या ओव्हरला होते सुरुवात. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्क वरती अजय आलेले आहेत सेकंड ओव्हर मध्ये. आणि जशी मॅचला सुरुवात होली आपण ऐकूयात संदीपजी गायकवाड सर यांचा आवाज. धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद पियुष. पुन्हा एकदा सुरू करूया मॅचला. अजय महाराष्ट्र पोलीस
कार्यरत आहेत आणि आज आपल्या संघासाठी पुन्हा एकदा सज्ज झालेत गोलंदाजी मार्कवरती. पहिला चेंडू इथे निर्धाव फेकत असताना सिंगल आणि त्यानंतर निर्धाव चेंडू. संदेश ठाकरे आपण पाहतो चांगल्या पद्धतीने कामगिरी करत असताना. सुरेख फटका समोर आहे, चेंडूला पाठवला वाईडिश लॉंग आणि काहू कॉर्नर रिझन मध्ये चेंडू आर पास सीमा रे कपार. 7 धावेसाठी खणखणीत षटकार ठोक डीजे. एक षटक आणि 3 चेंडूच्या समाप्तीनंतर 27 धावा स्कोर कार्ड वरती आहेत. इथे पुन्हा एकदा शॉर्ट चेंडू, खराब चेंडूला दिशा दिले, चेंडू फाईन डिझर मध्ये ढकललाय, सीमारेषा पार, रस मिळतील 4. इथे आला चौकार. पुन्हा एकदा ठोक डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. 31 धावा स्कोर कार्ड वरती. एक षटक 4 चेंडूच्या समाप्तीनंतर संदेश फ्लातून फटकेबाजी करतोय. इथे कमबॅक पाहिलं गेलं. निर्धाव चेंडू फेकतोय अजय. 5 चेंडू 11 धावा आत्तापर्यंत खर्च केला. समोर चेंडू टाकला गेला, थोडा वाईट डिश ठेवला, वाईट लाईन थोडासा किंचित आतमध्ये जाणार चेंडू. डॉट चेंडू निर्धाव चेंडू पाहतोय. दुसऱ्या षटकात दिलं. हा शेवटचा चेंडू रिवासाठी दुधारी तलवार पाजवली, तलवारीची धार, चेंडू वरती केला वार, चेंडू जातो सीमारेखा पार. 4 धाव्यांसाठी आला अभ्यंतरीण चौकार ठोक डीजे. थँक्यू डीजे मास्टर. 10 चेंडू 33 धाव्यावरती गेलो संदेश. या स्पर्धेचं पहिलं अर्धशतक झलकवणार का? संदेश ठाकरे अर्थात प्रेमाने त्याला बंटी म्हणतात. मी पाहिलं होतं गत वर्षीय श्रीपती बाबा उमरोली चषकामध्ये काय कामगिरी त्याची. तिथे पंचाच्या भूमिकेत असताना संदेशला जवळून पाहिला खेळताना, चांगली कामगिरी. शील संघाचा कर्णधार या ठिकाणी उपस्थित झालाय, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. आमचे बनवटे मामा जरूर एक सुंदर समालोचक आहेत. जरूर त्यांना विनंती असेल माझी का बघा, जर खरंच आपलं नेक्स्ट मॅचला आपण शीलच्या मॅचला जरूर आपल्या सोबत जोडलं जावं. या मॅचचा आनंद आपण जरूर घेणार आहेत. 2 षटकामध्ये 35 धावा धावसंख्यावरती नवीन गोलंदाज वासरे खोंड्यामधील एक अफलातून गोलंदाज ओमकार सांची संघाकडून गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालाय. पंचांच्या उजव्या साईडने गोलंदाजी करेल 07 महेंद्रसिंग धोनी. इथे टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये, इथे चुकी. दरम्यान फलंदाज धावचित होतोय. टॉस केला होता, बराच काल चेंडू हवेमध्ये होता. हरेश या ठिकाणी माघारी परतणार. पहिला झटका, पहिला अंतरा, पहिला गडी करत पहिल्या विकेटचं बदल. पहिला फलंदाज चला मार्गस्थ. पहिल्या फलंदाजची झाली धावबादच्या स्वरूपात हस्ती आणि बस्ती उद्ध्वस्त ठोक डीजे.
थँक्यू डीजे. धन्यवाद डीजे मास्टर. नागेश माघारी परतलाय. इथे चांगला फटका गॅप मध्ये ढकलला डिबेक्सचा कव्हर इधर मध्ये चेंडू वन बाउन्स सीमारेषा पार. रस मिळतील 4. इथे आला चौकार. ठोक डीजे. थँक्यू जी मास्टर. आपण पाहता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी माननीय सुधाकर शेटघारे साहेब चषक किंग मेकर ट्रॉफी आपण या मैदानावरती आजमावता. एक चांगल्या प्रकारची स्पर्धा आपण या ठिकाणी पाहता. गोलंदाज ओमकार पुन्हा एकदा तयार. समोर फलंदाज संदेश ठाकरे. इथे समोर विजेप मध्ये गेलतो वैदेशिक फलंदाज अफलातून कामगिरी करत असताना त्याच्या बॅट मधून येतोय पुन्हा एकदा हाय यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर. षटकार. ठोक डीजे. लाजवाब फटकेबाजी पाहतो संदेशची अर्थात बंटी. 12 चेंडू 43 या आकड्यावरती गेलतो. या स्पर्धेमध्ये आपला वैयक्तिक उच्चांक गाठत असताना सुरेखरित्या या स्पर्धेमध्ये आपल्याला 2 संघ जरूर भेटले. जे संघ एक ग्रुपमधून आपण पाहिला गेला मानगाव संघ आज क्वालिफाय झाला आणि काल सी ग्रुपमधून नेवाली संघ. इथे अप्पर एज यानंतर पाहिलं गेलं. इथे काय घडलं काय बिघडलं. कितनी बार चलेगा तुम्हारा बल्ला. एक तो घूमेगी मेरी गेंद. बल्लेबाज संदेश बैक टू पवेलियन. ठोक डीजे. थँक्यू टी मास्टर. बघा अजिंक्य अनेक खेळाडू असतात आपलं अर्धशतक बनवावं आणि अर्धशतक व्हावं यासाठी खेळत असतात. पण या खेळाडूने तिकडे पाहिलं नाही. संघाच्या हितासाठी काय घडेल याकडे पाहिलं गेलं. धावसंख्या 46 या आकड्यावरती 2 गड्यांच्या मोबदल्यात ह्या धावसंख्या सलामीची जोडी माघारी परतले. नवीन फलंदाज रोहन क्षितिजच्या बरोबर रोहनला आपण पाहतो. स्ट्राईकला असेल रोहन. रोहन पहिला चेंडू पिचवरती होता. उचलण्याचा प्रयत्न केला होता. डॉट चेंडू निर्धाव चेंडू. बॅट आणि चेंडूचा कोणत्या प्रकारचा संपर्क झाला नाहीये. 46 धावा. 2 फलंदाज बाद झालेत. या षटकातील अंतिम चेंडू शेवटचा चेंडू असेल. गोलंदाज पुन्हा एकदा राऊंड विकेट. इथे टॉस केला चेंडू. क्षेत्ररक्षक स्वतः एसटी रक्षक चेंडू खाली येतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. धावसंख्या आव्हात्मक उभी होत असताना इथे लगातार दिले गेलेले हे 3 झटके. तिसरा फलंदाज आला मार्गस्थ. इथे धावसंख्या जाऊन पोहोचले 3 षटकामध्ये 46 आकड्यावरती. आज पाहिलं गेलं म्हणजे उद्या वाजलेत आता 11 वाजून 38 मिनिटं. ठीक 12च्या नंतर आपण बर्थडे सॉन्ग वाजवायचं आहे. आमचे सर्वांचे लाडके इम्तियाज भाई जिशान नजे यांचा वाढदिवस आहे आणि जरूर त्यांच्यासाठी आपण बर्थडे सॉन्ग जरूर या ठिकाणी वाजवलं जाईल. गोलंदाजी मार्कवरती प्रणय वासरेखोंडामधील आणि सांशी संघातील एक पुन्हा एकदा एक चांगला गोलंदाज कमबॅक करून दिलाय. या अगोदरच्या गोलंदाजाने तो विकेट पाहिजे तो विकेट या ठिकाणी प्राप्त केले. स्ट्राईकला तो फलंदाज क्षितिज. नॉन स्ट्राईकला कुणाल. 2 फलंदाज नवीन फलंदाज आहेत. त्यांनी कोणत्या प्रकारचा आतापर्यंत जरूर आपण पाहिलं गेलं. काल दामत संघ आणि खऱ्या अर्थाने त्यांचा संघ चांगल्या रीतीने काल खेळताना दिसला. सुरेख कामगिरी त्यांच्या माध्यमातून. शादाब यांच्या संघाने खऱ्या अर्थाने करामत केली. लगातार मॅचेस जिंकून सौदचा आपण पाहतो एक संघ त्यांच्याकडून चांगली कामगिरी पाहिली गेली. सुरेख मॅचेस त्यांच्या पाहिले गेले. आपण
एक अटीतटीच्या सामन्यामध्ये माघारी परतावं लागलं होतं सौदच्या संघाला. त्यानंतर शादवच्या संघाने सुरेख कामगिरी या मैदानावरती केली. इथे टॉस केला चेंडूला, बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. दूरवर फेकलेला चेंडू ती बॅकवर्ड स्क्वेअर त्यांच्या डोक्यावरून चेंडू जातो आहे. सीमारेखा पार, पंचांचा इशारा येतो आहे. हा यूज हँडसम ब्युटिफुल सिक्सर, षटकार, ठोक डीजे. थँक्यू डी मास्टर. वासरखोंड परिसर म्हटलं गेलं तर माननीय सुधार शेठ घारे साहेब यांचा बाले किल्ला आणि त्यांच्याच परिसरातील हा संघ सांची संघ या ठिकाणी केलेत असताना, आणि दुसरीकडे पाहतोय वरही संघ कर्जत विभागामधील हा संघ आपण पाहतोय. दोन हात देत असताना गतवर्षी रजनी स्पर्धेमध्ये अफलातून कामगिरी सांची संघाला पाहिलं होतं मी खानपेच्या मैदानावरती. चांगली कामगिरी इथे, सरळ फेकला चेंडूला, पुन्हा एकदा बॅक टू बॅक डावखुरा फलंदाज कुणाल अफलातून कामगिरी करतोय. क्षितिज आणि त्याच्या बॅटमधून येतो लगातार दुसरा षटकार, ठोक डीजे. आज सलग कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये दोन मोठ्या स्पर्धा आपण पाहतोय. मनसे चषक जरूर आहे, एक अफलातून स्पर्धा गारपोली आयोजित स्पर्धा पाहतोय. इथे लगातार हिट केलं जात आहे. बल्लेबाज के बल्ले से निकली गेंद जा पहुंची दूर से भी दूर, ऊंचाई से भी ऊंचे, सुपर से ऊपर, ऊपर से डूपर, हाई यूज हैंडसम ब्यूटीफुल बिग 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 सिक्सर, ठोक डीजे. धन्यवाद. माझ्या मित्रासाठी पुन्हा एकदा विनंती होती त्याची का दादा बिग बिग सिक्सर व्हायला पाहिजे, जरूर झालं. उर्फी चेंडू, चौथा फटका या ठिकाणी लगातार येणार का? 07चा हा खेळाडू त्या ठिकाणी तैनात. दुसरी धावण्याचा प्रयत्न, चितेके चपलाईने हरणाच्या गतीने धावले दोन फलंदाज. धावसंख्या इथे 2 पूर्ण केले आणि इथे स्कोर कार्ड जाऊन पोहोचले ते 67, 67 धावा स्कोर कार्ड वरती लागल्या गेल्यात. क्षितिज अफलातून जशी संधी भेटली सुरेख कामगिरी करतोय. त्यानंतर पाहिलं गेलं गोलंदाज या ठिकाणी कमबॅक करत असताना चेंडू थोडासा बाउन्स झाला, बॅटला बर्ज झाला. एसटीच्या पाठीमागे कोणत्या प्रकारची चुकी नाहीये. इथे फलंदाज बाद, चौथं षटक प्रगतीपथावरती आणि इथे पाचव्या चेंडूवरती आला विकेट. शेवटचा चेंडू आणि शेवटचा चेंडू खेळण्यासाठी जातो नवीन फलंदाज समीर. समीरा बॅट्समन पाहतो 67 धावेवरती 4 फलंदाज बाद झालेत. अफलातून फटकेबाजी आपण पाहिलं गेलं. 15 प्लस धावेने आत्ता परत 16 प्लस धावेने या ठिकाणी हे फलंदाज धावसंख्या कुठत असताना जरी 4 फलंदाज बाद झाले असतील, पण काय खेळी साकारली डावखुऱ्या दोन्ही फलंदाजांनी. संदेश ठाकरे, त्याला गरज आहे कारण संदेश ठाकरे आज नाव आहे, आयकॉन प्लेअर म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. एक सुंदर खेळाडू आहे. उर्फी चेंडू, शतरक्षक त्या ठिकाणी तैनात, त्याच्याही डोक्यावरून होतो चेंडू पार. शेवटचा चेंडू केला होता समीर आणि त्याच्या बॅटमधून आला ही षटकार. या 7 धाव्याने धावसंख्या 73, 74 धावांची गरज विजयासाठी असेल. ती सांची संघाला धावा कशा प्रकारे होती जरूर पाहूया. तत्पूर्वी आपण टॉससाठी आमंत्रित करूया शील विपक्ष वडवली बी या 2 संघादरम्यान हा सामना केला. वडवली बी संघ कर्णधार, चला आपण या ठिकाणी यायचंय. वडवली बी कॅप्टन, चला टॉससाठी यायचं या ठिकाणी.
का बॅटिंग पाहिली संदेश टाकरी क्षितिज फराडची, दोन्ही संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी उपस्थित आहे. मी विनंती करतो या ठिकाणी आयोजक कमिटी मेंबर चला तिथे टॉस या ठिकाणी करून घ्यायचे. वडवली बी अर्थात कर्जत तालुक्यातील आणि नेरळ परिसरामधील एक अफलातून संघ वडवली संघ, खऱ्या अर्थाने वडवली बी या नावाने या ठिकाणी खेळतो आणि त्यांचा टॉस बघा. प्रत्येक किती संघ आहेत, आपण दामत बी प्लस पाहिलं गेलं, भडवल बी प्लस संघ आपण पाहतो. म्हणजे एखाद्या संघासमोर एखादा आकडा आणि एखादा चिन्ह जॉईन केलं जात आहे. वंजारपडा संघ प्रेश जरूर चेंज द गेम. वंजारपडा बी चला आयोजक कमिटीला विनंती करतो चेंडू पुरवायचे. आयोजक कमिटी मेंबर चेंडू पुरवा. शील विपक्ष वडवली बी या दोन संघादरम्यान एक गुंचान पाहिला जाणार आहे. एक वांगणी विभागातील आणि बदलापूर परिसरातील संघ आणि दुसरीकडे वडवली बी या दोन संघादरम्यान हा सामना इथे रंगला जाईल. तर संदेश एक अष्टपैलू खेळाडू आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पहिले षटक बंटी अर्थात संदेश ठाकरेला पाहतोय. स्ट्राईकला येतो अजय, नॉन स्ट्राईकला येतो किरण. सलामीची जोडी तयार झाली. 74 धावांचं खूप मोठं लक्ष इथे असणार आहे. पहिला चेंडू सरळ रेषेत अष्टपैलू खेळाडू कसा असावा जणूर. तर टॉस जिंकलाय वडवली बी. अक्षय हा ते आपलं लग्न सराई आहे ना. संदेश ठाकरे लगातार चांगली गोलंदाजी करत असताना दोन चेंडू लगातार निर्धाव. तिसऱ्या चेंडूवरती सिंगल रोटेट झाले. अजय आपलं स्ट्राईक रोटेट करत असताना नॉन स्ट्राईक येऊन पोहोचलाय. त्याच्या बॅटच्या साहाय्याने एक धाव बॅटला स्पर्श करून चेंडू निघून गेला होता, सिंगल आली. त्या दरम्यान किरण आपण पाहतो स्ट्राईकला गेला. नवीन फलंदाज सांची संघ म्हटलं गेलं तर खऱ्या अर्थाने या संघाचं आम्ही नेहमीच कौतुक करतो, देवा अकॅडमी. आणि बरेच जण पोलीस आहेत या संघामध्ये. इथे सुरेख चेंडू, शतरक्षक चेंडूचा पाठलाग करतोय. चांगलं शतरक्षण त्या ठिकाणी स्वतःला सावरावं लागेल. बघा जरा त्या शतरक्षकाकडे. चेक करा जरा, चेक करा. प्लीज आयोजक कमिटी जरा बघा, फ्रस्टेड बॉक्स असेल तर पाठवा लगेच, कारण तिथं तो खेळाडू इंजर्ड झालाय. थोडं चेक करा.
आणि जरूर खुरमजी नजे यांनी सांगितलं गत टुर्नामेंटमध्ये ती जे रेलिंग लावलं होतं रेलिंगला 2-3 खेळाडू ठोकले होते आणि इंजर्ड झाले होते. मग त्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये रेलिंग लावायची नाही कारण खेळाडू इंजर्ड व्हायला नको. कारण आपला मैदानाचा जो आकार आहे जी बाउंड्री लाईन आहे ती कमी आहे. कारण जेवढी पाहिजे तेवढी आपल्याला भेटत नाही या मैदानावरती आणि ते रेलिंग समोर येते. त्यामुळे थोडंसं सांगितलं कारण खुरम नजे हे बोलतात मॅचेस बंद झाल्या तर चालतील पण खेळाडू दुखापत व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ते रेलिंग लावलं नाही. कारण खेळाडूला कोणत्याही प्रकारची दुखापत व्हायला नाही पाहिजे म्हणून त्यांनी ती दक्षता घेतली. काही जण आम्हाला विचारलं रेलिंग का लावली नाही त्याचं खास कारण होतं खेळाडू धावत जातात रेलिंग लोखंडी असते त्यावरती धडकले जातात ते इंजर्ड होतात त्यांना जखम होऊ दे शकते म्हणून आयोजकांनी ते रेलिंग या ठिकाणी लावलं नाही. 4 धावा स्कोर कार्डवरती 3 चेंडूचा खेळ आत्तावर समाप्त झालाय. ते पाठीमागे थोडं बाजूला व्हा. डावखुऱ्याचा फलंदाज बघा या मैदानावरती डावखुरा फलंदाजाला नेहमीच नंदनवन ठरलेलं हे मैदान. 4 चेंडू 4 धावा. चांगलं षटक पॉवर प्लेचं षटक संदेश ठाकरे एक लाजवाब अष्टपैलू खेळाडू आहे. चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून. इथे फुल लेंथचा चेंडू स्वतःला यॉर्क करून घेतला फलंदाज बाद. झटका क्रमांक पहिला दिला गेलाय किरणच्या स्वरूपात सांची संघाला. ठोक डीजे. कॅमेरामॅन जरूर जसं आपल्याला वेळ भेटेल जे आपले प्रेक्षक मायबाप जिथे जिथे बसलेत ना जरूर त्यांना घ्या कॅमेरामध्ये कारण बऱ्याच संख्येने प्रेक्षक वर्ग या ठिकाणी उपस्थित आहेत. कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये आज 2 स्पर्धा आहेत पण प्रेक्षक मात्र कर्जत टेनिस क्रिकेटला भरभरून सहयोग देत असताना चांगला प्रेक्षक वर्ग या ठिकाणी बहुसंख्येने या ठिकाणी उपस्थित आहे. लाईव्हच्या माध्यमातूनही जोडला गेला आणि त्याचबरोबर आम्ही पाहतोय इथे उपस्थित जे प्रेक्षक आहेत तेही सुरेख आपण पाहतोय. स्पर्धा छोटी असू द्या मोठी असू दे स्पर्धेला प्रेक्षक खूप महत्त्वाचे ठरतात. पहिलं षटक इथे समाप्त होत आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 74 धावांचा पाठलाग करत असताना जाऊन पोहोचली ती 4 आकड्यावरती. येणारे 18 चेंडू आणि 70 धावांची गरज. ह्या धावा कशा प्रकारे होतील का नाही होतील हे पाहूया डीजेच्या मधुर संगीतानंतर. धन्यवाद डीजे. फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. या दामतगावचे सुपुत्र जिशान नजे अर्थात इम्तियाज भाई याचा आजचा वाढदिवसासाठी फक्त 7 मिनिटं बाकी आहेत. काउंटडाऊन सुरू झालंय आणि खूप मोठा जल्लोष असणार आहे मित्रांनो दामत गावामध्ये उद्या. जिशान भाई साठी एक संगीत जरूर 12 वाजता वाद्यचे मास्टर तो बर्थडेचा सॉन्ग काढून ठेवा. जिशान भाई साठी आपण बर्थडेचा सॉन्ग जरूर लावणार आहोत. तत्पूर्वी जाऊया आपण मैदानाकडे जिथे धावसंख्या जाऊन पोहोचली 4. विजयासाठी 18 चेंडू आणि 70 धावांची गरज. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज सज्ज झालाय तो वरई संघाकडून क्षितिज. उर्फी चेंडू डिफेक्सच्या कव्हर मध्ये क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जरूर पोहोचतोय. एक धाव पूर्ण. दुसरी धाव घ्यायचा प्रयत्न आणि त्या दरम्यान दुसरी धाव पूर्ण होते. 2 धावा. बघा दोन्ही अष्टपैलू खेळाडू आहेत. अजिंक्य पवार एक चांगले अष्टपैलू खेळाडू चांगली फलंदाजी गोलंदाजी करतात. चिंतामणी 11 वाकस संघाकडून नेहमीच ते अग्रेसर असतात आणि आज खऱ्या अर्थाने कर्जत टेनिस क्रिकेटमध्ये जी कमतरता होती त्या वाहिनीची ती KTC लाईव्ह त्यांच्या माध्यमातून सुरू झाली आणि क्रिकेटपासून थोडे दूर झाले. फक्त खेळताना दिसत नाही पण मैदान आणि क्रिकेट याचं नातं त्यांचं जवळीकच आहे. यानंतर बिग फाईट असणार वडवली बी विपक्षशील या 2 संघादरम्यान सामना असेल.
बघा इथे वाईडिश लॉंग आणि काऊ कॉर्नर रिझल्ट मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतो सीमारेषा पार. 6 धाब्यांसाठी आला षटकार. बघा चेंडू ट्रॅव्हल झाला. ज्या संघाचं नाव घेतलं वडवली बी संघ ज्या ठिकाणी उपस्थित आहे आणि त्यांच्याच त्या घोलक्यामध्ये हा चेंडू जाऊन पोहोचला. लाजवाब जितेश कांबळी. काय कॅमेरा वर्क आहे. फ्लातून कॅप्चर केलं. सागर लदगे आपण पाहतो कॅमेरावरती दिसतोय कारण कॅमेरामॅन एक फोकस त्याच्यावरती केलाय. इथे सुरेख लाजवाब फटका. चेंडू जातो सीमारेषा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. ठोक डीजे. थँक्यू टू मास्टर. आपण कॅमेरावरती पाहू शकता बघा कर्जत टेनिस क्रिकेट मधला एक अष्टवैभवी खेळाडू अस्सल पुतोली ग्रामपंचायतचा माजी सदस्य दिनकरची तलपे आपण स्क्रीनवरती पाहू शकता. कॅमेरामॅन किती हुशार आहे बघा आमचा. बरोबर दिनकर तलपे यांच्या चेहऱ्यावरती हास्य गालावरती खली. इथे सुरेख फटका. पुन्हा एकदा चेंडू सीमारेषा पार. फ्लाइटेड चेंडू जाऊन पोहोचला बाउंड्री लाईन. 5-6 धाब्यांसाठी आला षटकार. ठोक डीजे. मास्टर बघा कर्जत टेनिस क्रिकेट आणि नेरळ परिसर चॅम्पियन लीग आपण काही कारणास्तव पुढे का ढकलली त्याचं कारण होतं नितेश. कारण आपण 6 ते 10 या ठिकाणी पाहिलं गेलं तर षटकारांची हॅट्रिक सादर करत असताना अजय लगातार याच मॅचमध्ये दुसरी असेल पण अजयच्या बॅटमधून पहिली पाहतोय इथे समोर चेंडू वाईट चेंडू पंचांनी हेरलं ओळखलं. वडवली संघ काय डिसिजन आहे. बॅटिंग आहे त्यांची. शील संघ आपलं क्षेत्ररक्षण असणार. ज्या खेळाडूची आतुरतेने वाट पाहतात त्याच्यासाठी त्यांनी बॅटिंग जरूर स्वीकारले. येईल पाहुणा आज बाय येणार येणार ग. जरूर इथे आमच्या अफजल अर्थात मैलीबाईची एक फरमाईश आहे डीजे मास्टर मेरे आग्ने में आज संगीत व्हायलाच पाहिजे. जरूर अफजल जरूर होईल आणि जरूर बड्डे 12 वाजले त्या ठिकाणी. दादा टाईम आहे थोडं तुझं घड्याळ पुढे आले 2 मिनिटं आहेत. इथे सुरेख पटका गॅपमध्ये चेंडू सीमारेषा पलीकडे. रस मिळतील 4. इथे आला चौकार आणि चौकारच्या सहाय्याने धावसंख्या जाऊन पोहोचली ती 29 या आकड्यावरती. ठोक डीजे. बघा आमच्या इम्तियाज भाई नजे यांचा वाढदिवस आणि त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. लाजवाब वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. तुम जीवो हजारों साल, साल के दिन हो 25,000. इम्तियाज भाई संख्या
29. 12 चेंडू आणि 45 धावांची गरज आहे. ओके, धन्यवाद. काही टेन्शन नाही दादा. गोलंदाजी मार्क वरती प्रितेश. या दरम्यान मुजाबा यांचं आगमन झालंय, त्यांचंही मनापासून अधिक स्वागत. इथे फलंदाज रनआउट होतो, स्ट्राईक होता. स्ट्राईक रोटेट या ठिकाणी जरूर झाले. अजय स्ट्राईकला जाऊन पोहोचलाय. विघ्नेश बॅटिंगला गेला होता, त्याला कोणत्या प्रकारची संधी भेटली नाही. एकच चेंडू आपण पाहिला होता आणि ते धावबादून माघारी परतलाय. नवीन फलंदाज विनोदला आपण पाहतोय. पण एक खास बात म्हणजे ज्याची बॅटिंग आपण या ठिकाणी अनुभवतोय, एक चांगली फटकेबाजी पाहिली गेली ती अजय आता स्ट्राईकला गेला. तिच्या बॅटमधून आत्तापर्यंत 8 चेंडू आणि 9 चेंडू आणि 25 धावांची खेळी आत्तापर्यंत साकारत असताना विनोद हा नवीन फलंदाज आपण पाहतोय. अजय 11 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 45 धावांची गरज. थोडासा शॉट होता, जरीदोधक चेंडू आपण पाहिला गेला. शतरक्षक त्या ठिकाणी थोडासा फंबल पाहिला गेला. एक धाव पूर्ण. दुसरी धाव प्रयत्न, दुसरी धाव या दरम्यान पूर्ण केली. या 2 धावेने स्कोर कार्ड 34 धावांचा पाठलाग करत असताना 31 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 74 धावांची गरज असताना इथे 31 धावा आणि 10 चेंडू आता 43 धावांची गरज आहे. यानंतरची बेक फाईट शील विपक्ष वडवली बी या 2 संघादरम्यान ही मॅच पाहणार आहोत. इथे जोरदार अपील. पंचांनी बोट उंच केलं. अजयलाही माहिती आपण मधोमध सापडलंय, ते तिथेच थांबले. फलंदाज बाद. झटका क्रमांक 3. प्रितेश युवा गोलंदाजी, पण जरूर संधी देऊया डीजेला. सुरेख आपण पाहतो अनेक संघ आहेत जे कबड्डीसाठी फेमस होते, पण संदेश एक चांगला संघ तुम्ही बनवलाय. सुरेख वरई संघ, झेल ड्रॉप. एक धाव. आपण जर वरई हा गाव बघितला तर लाखरांच्या समोरून जो रोड निघतो, तो रोड आपण जर वदपच्या दिशेने जायचं असेल, त्या 2 रोडच्या मध्येच आपल्याला वरई गाव हा जरूर त्या ठिकाणी मिळेल. आणि तिथूनच आपण पहिला शॉर्टकट मारला तर आपण सावेले या ठिकाणी पण जाऊ शकतो. म्हणजे अनेक फाटे त्या ठिकाणी फुटले जातात. वरई गाव त्या ठिकाणी आहे आणि तिथे राहणारे खेळाडू संदेश काय फ्लातून फटकेबाजी. जर टेनिस क्रिकेटमध्ये सध्या त्याचा बोलबाला आहे, चांगली कामगिरी करतोय. सुरेख चेंडू. बत्तीस धावा. वेणगाव संघ या ठिकाणी उपस्थित झालाय. सुयोग आज खेळताना दिसेल. काही चर्चा दिनकर तलपे बरोबर या ठिकाणी करत असताना चांगली गोलंदाजी करतो प्रितेश. अफलातून गोलंदाजी कमबॅक करून दिलाय. खूप मोठं धावांचं लक्ष गाठायचं होतं. येणारे आता 7 चेंडू आणि प्रत्येक चेंडूवरती 6 चेंडू. आता षटक या ठिकाणी समाप्त झाले. 6 चेंडू आणि 41 धावांची गरज. 7 चेंडू 42 धावांची गरज होती, सिंगल आली. आता 6 चेंडू 41 धावांची गरज. बड्डे बॉय खुश आहेत, त्यांचं मनापासून
त्यांना शुभेच्छा देऊया. सागर लदगे, निनाद, छोटा पॅकेट, दिनकर तलपे. आज टीमचं नावच चेंज करून टाकलं त्यांनी. वडवली बी प्लस, चेंज द गेम वडवली बी प्लस प्लस. तर जाऊया पुन्हा एकदा मैदानावरती. बराच काल चेंडू हवेमध्ये टॉस केला. क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज त्या ठिकाणी फॉलो थ्रू सजवतोय. कोणत्या प्रकारची चुकी नाही. फलंदाज बाद झटका. प्रत्येक गोष्ट वरईच्या बाजूने सुरेखरित्या घडत असताना एक चांगली झेल या ठिकाणी पाहतोय. फलंदाज होतो माघारी. पुन्हा एकदा ठोक डीजे. बघा या ठिकाणी कर्जा टेनिस क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष तथा वेनगाव ग्रामपंचायतीचे माजी सरपंच सदस्य अभिषेक गायकर सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो आपण व्यासपीठावरती यायचे. आपल्या या आयोजनामध्ये मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. तर फायर बैलाचे मालक या ठिकाणी उपस्थित झालेत मोहसिन भाई. त्यांचंही करूया मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत. आता तर शाद भाई नजे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचे मनापासून हार्दिक स्वागत. या पण व्यासपीठावरती. इथे विकेटची हॅट्रिक होणार का? लगातारचे 2 विकेट आपण या ठिकाणी पाहिले गेले. निनाद, सागर तलपे, सागर लदगे दोघांवरती खूप मोठं लक्ष असेल सर्वांचं. वडवली बी बडा शोएबजी डोंगरे यांची स्पर्धा पुढच्या महिन्यामध्ये 40-40 सरकार ती ट्रॉफी आपण पाहणार आहोत जरूर. अनेक स्पर्धा या मैदानावरती अजून 3 रजनी स्पर्धा मित्रांनो तुम्हाला पाहावास मिळतील पुढील महिन्यामध्ये. हे मैदान बिझी शेड्यूल आणि बिझी मैदान असणार आहे. त्यासाठी दामतकरांनी 2 गुंठा जागाही मला दिली. त्यांचाही मनापासून धन्यवाद. इथे सुरेख फटका लॉंग झोन मध्ये चेंडू. या स्पर्धेला सलामी देत असताना चेंडू जाऊन पोहोचलाय 7 धावेसाठी षटकार. थँक्यू मास्टर. आज सुरुवातीला जावाबाई आमच्या सोबत होते आणि जावाबाई आता थोडेसे बाहेर निघालेत आणि मोहसिनबाई या ठिकाणी आलेत. वाईट चेंडू. स्कोर कार्ड 40. 3 चेंडू अजूनही शिल्लक आहेत. 34 धावांची गरज. खूप मोठं लक्ष गाठायचंय पण काही बोलू शकत नाही. शेवटच्या चेंडू परत बाकीत करू शकत नाहीत आपण. टॅप केला चेंडूला. इथे क्षेत्ररक्षक थोडंसं खराब क्षेत्ररक्षण करत असताना स्कोर कार्ड 41-41. स्क्रीनवरती पाहू शकता रायगड जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष तथा आरोग्य शिक्षण शैक्षणिक सभापती क्रीडा सभापती सुधाकर शेठ गारे साहेब त्यांच्यासोबत खुरमबाई यांचा फोटो आपण पाहू शकता. बराच काल चेंडू हवेमध्ये आहे. इथे जरूर बॅट्समन माघारी निघालाय. आणि जरूर उद्या या मैदानावरती फायर बैलाची एंट्री जरूर होणार आहे. त्याच्यासोबत बाय चान्स सोन्या बैल पण येऊ शकतो कारण मोहसिनबाई जे बोलतील ते होत आहे. सोन्या दादू पक्या बैलाला पण ते घेऊन येऊ शकतात कारण मोहसिनबाई लाडू बैल पण जवळ आहे. तर मोहसिनबाई फायर ग्रुप कडून जिशानबाई अर्थात इम्तियाजबाईला वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. इथे फलंदाज बाद विकेटचं पतन होत आहे.
यष्टीचित या ठिकाणी फलंदाज जरूर झालाय. माघारी परतावा लागेल खाली हात या स्पर्धेतून सांशी संघाला.